यानंतर बघूयात काही मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री फडणवीस आज पुणे दौऱ्यावर, तर सीईपी या अभियान पुरस्कार सोहळ्याला लावणार हजेरी, नवीन इमारतीच्या उद्घाटनाला सुद्धा हजेरी लावणार अशी माहिती। पुण्यात डीजे विरोधात कलावंत ट्रस्टचं मुख्यमंत्र्यांना पत्र, बालगंधर्व रंगमंदिर परिसरामध्ये सह्यांची मोहीम, सह्या घेऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले जाणार, आजपासून मोहिमेला होणार सुरुवात। पुण्यात ट्रॅफिकच्या समस्यांमुळे त्रस्त नागरिकांनी अजितदादांसमोर व्यथा मांडली, तर महिलेचा अजितदादांना गोव्याचे माजी मुख्यमंत्री पर्रीकरांसारखे ट्रॅफिकच्या वेळी फिरण्याचा सल्ला। आरक्षण बचावासाठी 10 ऑक्टोबरला ओबीसींचा मोर्चा, नागपूरमध्ये 1 लाख ओबीसी बांधवांचा मोर्चा निघणार। बुलडाण्याच्या शेगावमध्ये आज राज्य ओबीसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अधिवेशन, जातीनिहाय जनगणना करण्याची अधिवेशनात मागणी, अधिवेशनात अनेक ठराव मंजूर होणार अशी माहिती। धाराशिव जिल्ह्यातील 8 गावांमध्ये कुणबी नोंदी सापडण्यास अडचण, तर सातारा गॅझेट की हैदराबाद गॅझेट याविषयी संभ्रम, 1982 पर्यंत 9 गावं सोलापूर जिल्ह्यामध्ये, तर आता धाराशिव जिल्ह्यामध्ये असल्यानं अडचण। भिवंडी ते नवी मुंबई दिवा मानवंदना कार रॅलीचं आयोजन, खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचं आयोजन, नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याची मागणी। लातूरच्या निलंगामधील दादगी गावामध्ये तरुणाची आत्महत्या, महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा, शिवाजी मेले असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव। आजच्या मॅचवरून टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये बहिष्काराचे वारे, एका इंग्रजी दैनिकाचं वृत्त, तर खेळाडूंचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि इतर सपोर्ट स्टाफसोबत चर्चा, खेळाडूंना व्यावसायिक राहण्यास सांगितलं अशी माहिती, इतर सामन्यांप्रमाणे हा सामना खेळण्यास सांगितल्याची माहिती।